बराच त्रास त्या ठिकाणी झाला. नंतर त्या ठिकाणाहून पुनश्च लक्ष्मी बाहेर पडली महाराज. लक्ष्मी कोण घेणार, कोण घेणार? दैत्य म्हणले आम्ही घेणार, ऋषी म्हणले आम्ही घेणार. माता चौकड फिरते, मला कोण घेणार, मला कोण घेणार, मला कोण घेणार, मी कोणाकडे जाऊ, मी कोणाकडे जाऊ? दैत्य म्हणले इतनी सुंदर नारी तो हमें चाहिए, लेकिन माता कहती हो मेरे दिल पे है, मैं किसको माला पहनाऊं? और वो विष्णु भगवान के पास रुक जाती है. बोला विष्णु नारायण भगवान की जय. काय हो महिमा माता लक्ष्मीचा, जाणून कलियुगी. आता जसं कलियुगामध्ये काही जाणल्याशिवाय होणार नाही, तसं माताला पुढचा हा युग माहिती होता. कारण आईच्या हातात हे सगळं होत. आज पुन्हा त्या ठिकाणी सौंदर्य प्रगट झालं, ऐरावत प्रगट झाला. अनेक मन पदार्थ अनेक त्या ठिकाणी पडू लागले. चांगलं चांगलं चालाखीनं विष्णू भगवंतानी ऋषीला द्यावं, देवाला द्यावं. गेलेलं सगळं वैभव भगवंतानी त्या ठिकाणी एक पुनश्च मोहनी प्रगट झाली आणि सांगितलं आता जे पदार्थ वाटले जातील या मोहनीच्या रूपानं. सर्व खाली बसा म्हणले. आता खूप काही पदार्थ निघले, अमृत निघलं. 2 कलश त्या ठिकाणी बाहेर पडले. आता सुलोनामा झाला. आपल्या भाषात एकत्रित आले. राक्षस देव कधी एकत्रित येत राहते का भाऊ? तुम्हाला नाही कळलं? उद्या भेटा तुम्ही. अरे चांगले माणसं वांगले माणसं कधीच एकत्र येणार नाही. ते काड्याच करीत राहते, काड्या. काय पण मोहनीनं बरोबर केलं. नारायण होते ते. चांगला कलश घ्यायचा, चांगलं जे जे ते यांना द्यायचं, वांगले ते दैत्याला द्यायचं. वा वा वा, मस्त मदमग्न झाले आणि पिऊ लागले. त्यांनाही आनंद झाला. आपल्याला आता अमर व्हायचं म्हणले. मोहनीने असं सुंदर कृत्य केलं. दैत्याच्या लक्षात यायला लागलं काहीतरी भानगड तर नाही ना, आपण चेक केलं पाहिजे. राहू केतू चालाक होते, राहू केतू हाती चालाक. यामधून अमृत बाहेर पडलं होतं आणि हे अमृत पिण्यासाठी ऋषींचं रूप धरून, देवाचं रूप धरून या ठिकाणी देव लोकांमध्ये अगदी येऊन बसलेले. आणि हे जे पिलेलं अमृत है ना, बस बांटना हो गया. और राहु जोर जोर से हंसने लगा. अमृत तो मैंने पी लिया. आणि अमृताचा हे ज्यावेळेस विष्णू भगवंताला कळलं की काही खरं नाही, आपल्या चक्रानं म्हणजे राहूचं मुंडकं छेदन केलं. म्हणून आज हे त्या चक्रानं काय झालं म्हणले, राहू केतूचं मुंडकं छेदन झालं. आजही भजनाला कोण आडवं येत? राहू केतू आडवे येते. भजन आहे महाराज. कोणाचं? राहू केतू आडवे येते. कोणाचं भजन? काय भजन आहे महाराज? राहू केतू आडवे येते. चांगल्या कार्याला राहू केतू आडवे येत्या.
भजनाला बी नाव घेतो आडवे येत्या, साधा खेळ नाही का आडवे येत्या. आणि आपण धारणखेडा नगरीमध्ये असा हा सोहळा बघतोय, या सोहळ्याचा आपण साक्षीदार आहे. बोली हे शिव महापुराण भगवान की जय. आणि अशा प्रकारे महाराज देवी देवतांचं कल्याण झालं. तो कलश 4 ठिकाणी मोहनी घेऊन गेली, पण पळता 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 4 गुण ज्या ठिकाणी पडले वही पे कुंभ भरता है. भगवान ने तो ऐसी कृपा कर दी, परंतु ऐका, दैत्य कसे खायला लागले, कसे प्यायला लागले, तोंड भरायला लागले, अंगावर सांडायला लागलं, वाचा वाचा भरायला लागले. दैत्य दैत्यच राहत. जे दैत्य लय पत्र्यावर घ्यायचे आणि फेकून देते ते दैत्य. म्हणून मापात घेतलं पाहिजे. हे किती खायचं आकाश. दैत्य कसे खात्या, अर्ध फेकीत्या, अर्धे खात्या, अर्ध सांडीत्या, अर्ध लावून देत्या. हे जिथं पंक्तीला जातो आपण, जे एखाद्या मुलीच्या लग्नाला, एखाद्या दादाच्या मुलीच्या लग्नाला गेलो, मुलाच्या लग्नाला गेलो, पुन्हा येतो कोणी, एक खट्टीच वाढवो, 2 मग अजून वाढवो. हा समजून चालत. हे कोण आहे, मी नाही म्हणत बरं का, तुम्हाला कळालं ना पण. कारण ते वाचा वाचा खाणारे, तोंड भरणारे कोण, काही नाही ते जेवढे हात भरेल काहीच होतं, तोंडातून लाळ गोळाची काय काय असते. खाताना कधी कधी एखादं बसा वाटत नाही. भोजन तो ऐसा पाना जितना अपने लगता है उतना ही लेना, बाद में मिले ना मिले परेशान कितना होता है. असं. आणि आज या ठिकाणी असं म्हणतात